नमस्कार मित्रांनो. कल्पना करा रात्री मोबाईलवरती 11 वाजून 47 मिनिटांनी एक तुम्हाला मेसेज आला. भाऊ हा शेअर अजून कोणालाच माहीत नाही. पण ऑपरेटर ॲक्टिव्ह आहे. मोठी बातमी येणार आहे. उद्या अप्पर सर्किट लागणार आहे. स्टॉक चुकवू नको. मेसेजच्या खाली 4 स्क्रीनशॉट पण टाकलेलं असतं. त्यात एका स्टॉकच्या चार्टवरती हिरव्या कॅन्डल असतात. दुसऱ्यामध्ये टार्गेट 3x लिहिलेलं असतं. तिसऱ्या एका फोटोमध्ये YouTubeचा थंबनेल असतो आणि चौथ्या स्क्रीनशॉटमध्ये नक्की लोकांच्या कमेंट्स असतात. थँक यू सर 28% प्रॉफिट. आज पुन्हा अप्पर सर्किट लागलं. ज्यांनी घेतला नाही ते रडतील. पहिल्यांदा तुम्ही शंका घेता. मग तुमच्या डोक्यात एक विचार येतो, "अरे सगळेजण कमवत आहेत आणि मी मागे राहिलो तर?" दुसऱ्या दिवशी मार्केट ओपन होतं. स्टॉकला अप्पर सर्किट लागतं. तिसऱ्या दिवशी परत स्टॉकमध्ये व्हॉल्यूम वाढतो. स्टॉकला अप्पर सर्किट लागतं. 5व्या दिवशी परत तो स्टॉक वाढतो. पण तुम्ही बाय करायचा प्रयत्न करतच असता. कारण आता तुम्हाला वाटायला लागतं, खरंच या स्टॉकमध्ये खूप मोठं काहीतरी सुरू आहे. नेमकं त्याच क्षणी दुसऱ्या बाजूला शांतपणे कुणीतरी सेलचं बटन दाबत असतं. कुणीतरी जो शेअर्स त्याच्यापेक्षा आधी खूप स्वस्तात विकत घेऊन ठेवलेला असतो. कुणीतरी ज्याला माहीत असतं की स्टोरी खरी नाहीये. कुणीतरी ज्याला तुमचा विश्वास नको असतो. त्याला फक्त तुमची क्वांटिटी हवी असते. यालाच पंप आणि डंप म्हणतात. आजच्या काळात हा फक्त स्टॉक मार्केटमधला स्कॅम नाहीये. ही सायकॉलॉजी, सोशल मीडिया, ग्रीड, फिअर, मार्केट स्ट्रक्चर याचं डेंजरस कॉम्बिनेशन आहे. सर्वात विचित्र गोष्ट काय आहे माहीत आहे का? या स्कॅममध्ये लोकांना मूर्ख बनवण्यासाठी खूप मोठ्या एडव्हान्स टेक्नॉलॉजीची आवश्यकता नाही. फक्त 3 गोष्टी लागतात. एक म्हणजे इलिक्विड स्टॉक, एक म्हणजे बिलिव्हेबल स्टोरी आणि तिसरं म्हणजे हजारो लोकांचा फोमो. आज आपण याच पंप एंड डंप सिस्टमचं कंप्लीट ब्रेकडाउन करणार आहोत. नेमकं काम कसं करतात? रिटेल इन्व्हेस्टर कुठे अडकतो? ऑपरेटर कसा पैसा कमवतो? हाइप आणि रिॲलिटीमध्ये फरक कुठे असतो? आणि सर्वात महत्त्वाचं एक स्टॉक खरंच अपॉर्च्युनिटी आहे, की कुणाचा एक्झिट प्लॅनचा भाग हे कसं ओळखायचं? कारण मार्केटमध्ये प्रत्येक रायझिंग स्टॉक चांगला नसतो. कधी प्राइस वर जात असते, पण ट्रुथ खाली जात असतं. आजच्या काळात पंप एंड डंप महत्त्वाचं का मानलं जातं हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं पाठीमागं जावं लागेल. पूर्वी स्टॉक टिप्स फोनवर यायच्या. "सर ऑपरेटर का स्टॉक है, मैडम इनसाइडर न्यूज है, गॅरंटेड रिटर्न मिलेगा." तेव्हा हे स्कॅमचं डिस्ट्रिब्युशन खूप मर्यादित होतं. एका ब्रोकरच्या ऑफिसमधून, एक कॉल सेंटरमधून किंवा एखाद्या एस-एम-एस लिस्टमधून हा सगळा स्कॅम केला जायचा. पण आज एका WhatsApp ग्रुपमध्ये हजारो लोकांना ॲड केलं जातं. Telegramच्या चॅनलमध्ये लाखो लोकं असतात. YouTubeवर एक व्हिडिओ बनवून टाकला तर लाखो व्ह्यू येतात. एखादी Instagramची 30 मिनिटाची एक झंकी-पंकी रील्स बनवली, मल्टीबॅगर स्टॉक म्हणून टाकलं, तर त्या व्हिडिओला मिलियन्समध्ये व्ह्यू यायला जास्त वेळ लागत नाही. एखाद्या थंबनेलमध्ये मोठा रेड एरो, हा शेअर ₹10 वरून ₹100 ला जाणार इतकंच. माहितीचा वेग प्रचंड असतो, पण इन्व्हेस्टरचा विचार करण्याचा वेळ कमी झाला. आणि याच गॅपमध्ये पंप आणि डंप वाढत गेलं. कारण स्कॅमरला आता तुमच्या घरापर्यंत येण्याची गरज नाहीये. तो तुमच्या पॉकेटमध्येच आहे, तुमच्या फोनमध्ये, तुमच्या नोटिफिकेशनच्या बारमध्ये, तुमच्या YouTubeच्या रिकमेंडेशनमध्ये, तुमच्या Telegramच्या अलर्टमध्ये आणि कधी-कधी तुमच्या विश्वासाच्या माणसाच्या फॉरवर्डमध्ये. पंप एंड डंपचं सर्वात डेंजरस रूप म्हणजे ती अपॉर्च्युनिटी सारखं दिसतं. पॉन्झी स्कीममध्ये किमान तुम्हाला कळतं, की कुणीतरी तुम्हाला स्कॅम विकत आहे. पण डंप एंड पंपमध्ये तुम्हाला वाटतं, की तुम्ही स्वतः स्मार्ट डिसिजन घेताय. तुम्ही चार्ट बघितला, तुम्ही व्हॉल्यूम बघितलेला असतो, तुम्ही YouTubeला व्हिडिओ बघितलेला असतो, तुम्ही कमेंट्स वाचलेल्या असतात, तुम्ही स्वतः रिसर्च करता. पण खरी समस्या इथं नसते. कधी-कधी तुमचा रिसर्च हा आधीच मॅनिप्युलेट केलेल्या इन्फॉर्मेशनवर उभा असतो. जसं एखाद्या स्टेज शोमध्ये प्रेक्षकाला वाटतं, की तो कार्ड स्वतः निवडतोय. पण मॅजिशियननं ते आधीच कंट्रोल केलेलं असतं. पंप एंड डंपमध्ये हेच होतं. तुम्ही स्टॉक निवडता. पण तुमच्या निवडीच्या आधीच तुमचं अटेन्शन निवडलं गेलेलं असतं. चला या सिस्टममध्ये ॲक्चुअली कसं काम होतं स्टेप बाय स्टेप बघूया. पहिली पायरी टार्गेट स्टॉक कसा निवडला जातो? पण कोणताही स्टॉक नाही. बहुतेक वेळा असा स्टॉक निवडला जातो जो छोटा असतो. मार्केट कॅप कमी आहे, ट्रेडिंग व्हॉल्यूम कमी आहे, पब्लिक इन्फॉर्मेशन देखील खूप कमी आहे, इन्स्टिट्यूशनल ट्रॅकिंग बिलकुल नाही, एनालिस्ट कव्हरेज देखील जवळपास नसतं. अशा स्टॉकमध्ये थोडी बायिंग केली का प्राईस लगेच वाढते. मोठ्या कंपन्यांचा स्टॉक मॅनिप्युलेट करणं खूप कठीण असतं. कारण तिथं लिक्विडिटी खूप जास्त असते. बायर सेलर खूप जास्त असतात आणि सर्वात महत्त्वाचं तिथं इन्स्टिट्यूशन आणि एनालिस्ट ॲक्टिव्ह असतात. पण एका छोट्या, कमी लिक्विडिटी असलेल्या स्टॉकमध्ये जर रोजच एव्हरेज व्हॉल्यूम कमी असेल आणि अचानक काही लोकांनी कोऑर्डिनेटली बायिंग केलं, तर प्राईस ऑटोमॅटिक वर जाते. मार्केटमध्ये प्राईस हे फक्त व्हॅल्युएशनवर चालत नाही. शॉर्ट टर्ममध्ये प्राईस, डिमांड आणि सप्लायवर चालतं. पंप एंड डंप करणाऱ्यांना व्हॅल्युएशन नको असतं. त्यांना डिमांड क्रिएट करायची असते. दुसरी पायरी येते अॅक्युम्युलेशन. ऑपरेटर, प्रमोटर यांच्याशी संबंधित लोकं, कनेक्टेड एंटिटी किंवा स्कॅममध्ये सहभागी झालेले लोक स्टॉक आधीच शांतपणे जमा करतात.
ही स्टेज शांत असते. इथं अजून YouTubeवर व्हिडिओ आलेला नसतो. इथं अजून Telegramवर अलर्ट आलेला नसतो. इथं अजून ब्रेकिंग न्यूज आलेली नसते. कारण अजून त्यांना तुमचं अटेन्शन नको असतं. त्यांना स्टॉक स्वस्तात हवा असतो. जर त्यांनी सुरुवातीलाच हाइप क्रिएट केली, प्राइस वाढली, तर त्यांना अॅक्युम्युलेशन महाग मिळेल ना. म्हणून ते आधी स्टॉक हळू जमा करतात. आधी स्मॉल क्वांटिटीमध्ये एंट्री घेतात. कधी-कधी अनेक अकाउंटमधून एंट्री घेतात. तर कधी सर्क्युलर ट्रेडसारखा पॅटर्न तयार करतात. कधी व्हॉल्यूम आर्टिफिशियल दिसेल असे ॲक्टिव्हिटी बिल्ड करतात. ही खरी तयारी असते. प्रेक्षक या स्टेजमध्ये शो बघत असतात फक्त. पण बॅक स्टेजवर सगळ्या गोष्टी अगोदरच सेट केलेल्या असतात. आणि तिसऱ्या पायरीमध्ये काय होतं माहिती आहे का? आर्टिफिशियल ॲक्टिव्हिटी वाढवल्या जातात. इथं स्टॉकमध्ये अचानक व्हॉल्यूम वाढायला लागतो. प्राइस वेगाने हलायला लागते. कधी अप्पर सर्किट लागतं. कधी-कधी मोठ्या ग्रीन कॅन्डल तयार होतात. कधी-कधी डिलिव्हरी पर्सेंटेज देखील वाढल्यासारखं दिसतं. रिटेलरच्या डोळ्यात हे सिग्नल लगेच पकडले जातात. काहीतरी हॅपनिंग आहे. बिग प्लेयरची एंट्री झाली आहे. स्मार्ट मनी बायिंग करतंय. पण अनकम्फर्टेबल ट्रुथ असा आहे, की प्रत्येक व्हॉल्यूम हा जिनियस वाटत नसतो. काही व्हॉल्यूम हा फक्त ऑप्शन असतो दिसण्यासाठी. जसं एखाद्या दुकानाबाहेर भाड्यानं गर्दी उभा केली. बाकीच्या लोकांना वाटतं इथं नक्की काहीतरी स्पेशल मिळणार. पंप अँड डंपमध्ये व्हॉल्यूमची हीच भाड्याची गर्दी असू शकते. स्टॉकमध्ये खरी व्हॅल्यू येण्याआधी अटेन्शन येतं. आणि अटेन्शन आलं की क्राउड येतो. चौथ्या पायरीमध्ये काय होतं माहिती आहे का? नॅरेटिव्ह लॉन्च केला जातो. आता स्टोरी बाजारात सोडली जाते. कंपनीमध्ये मोठी ऑर्डर येणार, फॉरेन इन्व्हेस्टरची एंट्री होणार, प्रमोटर होल्डिंग वाढणार, बिग मर्जर होणार, गव्हर्नमेंटचं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळणार, रिन्युएबल एनर्जीची थीम, डिफेन्स थीम, एआय थीम, सेमीकंडक्टर थीम, कुठलीही थीम असू शकते. काळानुसार स्कॅमची भाषा बदलते. पूर्वी ऑपरेटर स्टॉक म्हटलं जायचं. आता काय म्हटलं जातं माहिती आहे का? नेक्स्ट मल्टीबॅगर, हिडन जेम, स्मार्ट मनी अक्युमुलेशन, सेक्टर टेलवेंट, ट्रान्सफॉर्मेशनल स्टोरी असं म्हटलं जातं. इतर शब्द सॉफिस्टिकेटेड झालेले असतात. पण इंटेंट मात्र तसाच राहतो. तुमच्या मनात एकच भावना निर्माण होते, हा चान्स चुकला तर मी मागे पडेन. आणि इथं सोशल मीडिया मग काम करतं. YouTubeवर व्हिडिओ होतो, टायटल असतं, थंबनेलमध्ये प्रमोटरचा फोटो असतो, फॅक्टरी असते, रॉकेट, ग्रीन एरो असतो. व्हिडिओमध्ये बोलणाऱ्याचा कॉन्फिडन्स असतो. फ्रेंड्स, ही कंपनी अजून कुणाच्याच रडारवर नाही. फंडामेंटलमध्ये इम्प्रूव्हमेंट होते. चार्टवर ब्रेकआउट आहे. व्हॉल्यूम अबनॉर्मल आहे. बिग मूव्ह येऊ शकते. हे सगळं ऐकायला इंटेलिजंट वाटतं आणि एक गोष्ट कुणीच सांगत नाही. हा व्हिडिओ बनवण्याआधी हा स्टॉक कुणीतरी घेतलाय आणि हा व्हिडिओ पाहून तुम्ही बाय करत असताना कुणीतरी सेल पण करत असतं. ही माहिती खरी आहे. बाकी सगळं डेकोरेशन आहे. 5वी पायरी काय असते माहिती आहे का? रिटेलरची एंट्री. हा स्कॅम इथं पूर्ण पॉवरमध्ये येतो. कारण पंप अँड डंप करणाऱ्यांना प्राइस वर नेणं पुरेसं नसतं. त्यांना एक्झिट हवा असतो. पण एक्झिटमध्ये बायर हवा. तो बायर कोण? बहुतेक वेळा रिटेल इन्व्हेस्टर. ज्याने व्हिडिओ पाहिला, ज्यानं ग्रुपमध्ये मेसेज वाचला, ज्यानं मित्रांचे स्क्रीनशॉट पाठवले, बघितले, ज्यानं दुसऱ्यांचा प्रॉफिट बघितला, ज्याला वाटतं इथं थोडं खरेदी करून बघू. सुरुवातीला तो छोटी क्वांटिटी घेतो, स्टॉक वर जातो. तो खुश होतो. मग एव्हरेज अप करतो. नंतर आणखी मित्र सांगतो, "भाऊ हा स्टॉक खूप पळतोय बरं का." इथं स्कॅमरचं सर्वात मोठं एडव्हांटेज सुरू होतं. रिटेल इन्व्हेस्टर स्वतः प्रमोशन नेटवर्क बनवतो. त्यांना पैसे मिळत नाहीत, पण तो फ्रीमध्ये प्रचार करतो. कारण त्याला स्वतःच्या डिसिजन व्हॅलिड करायचे असतात. ज्या स्टॉकमध्ये आपण पैसे टाकले ना, त्याबद्दल तो निगेटिव्ह विचार करणं कठीण असतं. आपण त्याला डिफेंड करतो. आपण त्याच्या विश्वासावर ठेवतो आणि जर प्राइस वर जात असेल, तर आपण म्हणतो, "मी बरोबर होतो." पंप अँड डंपमध्ये पहिल्या काही दिवसात रिटेल इन्व्हेस्टरला खरंच खूप प्रॉफिट दिसतो. याचमुळं हा स्कॅम आपल्याला बिलिव्हेबल वाटतो. जर स्टॉक लगेच पडला असता, तर लोकं अडकले असते. तो आधी वर जातो, मग लोकं अडकतात आणि 6वी पायरी काय माहिती आहे का? डंप. ही स्टेज सर्वात शांत आणि सर्वात क्रूर असते. व्हिडिओ अजून पॉझिटिव्ह असतात. ग्रुपमध्ये अजून टार्गेट येत असतात. कमेंट्स अजून पण बुलिश असतात. पण ऑपरेटर सेल करायला सुरुवात करतो हळू किंवा जोरात. रिटेलरची डिमांड जितकी आहे तितक्याच शेअर्स तो अपलोडिंग करतो. आता तुम्हाला वाटेल स्टॉकमध्ये स्ट्रेंथ आहे, पण प्रत्यक्षात तुमची बायिंग कुणाच्या तर एक्झिटला सपोर्ट करत असते. इथं एक अनकम्फर्टेबल मॅथ समजून घ्या. मार्केटमध्ये तुम्ही स्टॉक बाय करता तेव्हा कुणीतरी सेल करत असतं. प्रत्येक बायरला सेलर असतो. प्रत्येक एंट्री कुणाची तरी एक्झिट असू शकते आणि पंप अँड डंपमध्ये हेच डिझाइन केलं जातं. तुम्ही फ्युचर ग्रोथ खरेदी करत नाही. तुम्ही कुणाची जुनी होल्डिंग खरेदी करत असता. प्राइस वर येते स्टोरीच्या नावाखाली. 7वी पायरी काय असते माहिती आहे? कोलॅप्स. एक दिवशी स्टॉक लोअर सर्किटमध्ये जातो. मग दुसऱ्या दिवशी व्हॉल्यूम गायब, ग्रुप एडमिन सायलेंट, YouTube व्हिडिओ डिलीट, Telegram चॅनलवर नवीन स्टॉक.
कमेंट सेक्शन बंद आणि इन्व्हेस्टर हातात होल्डिंग घेऊन बसलेला असतो. तो म्हणतो, थोडा बाउन्स आला की एक्झिट करतो. पण बाउन्स येत नाही. जरी बाउन्स आला तरी त्याच्या बायिंग प्राइसपर्यंत येत नाही. तो एव्हरेज करतो. नंतर स्टॉक अजून खाली पडतो. तो म्हणतो लाँग टर्मला ठेवतो. एक शॉर्ट टर्म स्कॅमला तो लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट बनवतो. पंप एंड डंपच शेवटी सायकॉलॉजिकल ट्रॅप आहे. जेव्हा आपण चुकीच्या कारणानं स्टॉक घेतो, तेव्हा आपण योग्य कारण शोधायला लागतो. कंपनी टर्न अराउंड होईल, सेक्टर चांगला आहे, प्रमोटर बदलेल, एक ऑर्डर आली की स्टॉक वर जाईल. पण अनेकदा ट्रुथ सोपं असतं. तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली नव्हती. तुम्ही एक्झिट लिक्विडिटी बनला होता. आता स्कॅमचं हिडन मेकॅनिझम समजून घ्या. पंप अँड डंपमध्ये 4 मोठे कॅरेक्टर्स असतात. पहिला अॅक्युमुलेशन, जो स्टॉक आधी जमा करतो. दुसरा व्हॉल्यूम क्रिएटर, जो मार्केटमध्ये ॲक्टिव्हिटी दाखवतो. तिसरा स्टोरी सेलर, जो YouTube, Telegram, WhatsApp, Instagram, पेड मीडियावरून हाइप तयार करतो. चौथा एक्झिट क्राउड, जो बहुतेक वेळा रिटेलर असतो. या 4 मध्ये सर्वात विचित्र कॅरेक्टर एक्झिट क्राउडचं असतं. कारण त्याला वाटतं तो इन्व्हेस्टर आहे, पण सिस्टमच्या नजरेत तो बायर ऑफ लास्ट रिसॉर्ट आहे. कुणीतरी ज्याला शेवटी स्टॉक दिला जातो आणि इथं एक महत्त्वाचा फरक समजून घ्या. प्रत्येक तेजी पंप अँड डंप नसते. प्रत्येक छोटा स्टॉक स्कॅम नसतो. खऱ्या कंपन्यांमध्ये टर्न अराउंड स्टोरी असते. स्मॉल कॅप स्टॉक्स खरंच मल्टीबॅगर बनू शकतात. काही स्टॉक्समध्ये फंडामेंटल देखील बदलतात. सेल देखील वाढतो. प्रॉफिटेबिलिटी देखील इम्प्रूव्ह होते. कर्ज देखील कमी असतं. प्रमोटर गव्हर्नन्स देखील चांगली असते. इन्स्टिट्यूशनचा देखील इंटरेस्ट असतो. पण डिफरन्स असा आहे, की खऱ्या स्टोरीमध्ये बिझनेस आधीच इम्प्रूव्ह होतो. प्राइस नंतर फॉलो करते आणि पंप अँड डंपमध्ये प्राइस आधी इम्प्रूव्ह होते. स्टोरी नंतर जस्टिफाय केली जाते. खऱ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये डॉक्युमेंट्स बोलतात. पंप अँड डंपमध्ये फॉरवर्ड बोलतं. खऱ्या कंपन्यांमध्ये अॅन्युअल रिपोर्ट, कॉन कॉल, कॅश फ्लो, ऑडिटर नोट, प्रमोटर बिहेवियर असतं. पंप अँड डंपमध्ये टार्गेट, ऑपरेटर, इनसाइड न्यूज, अप्पर सर्किट महत्त्वाचं मानलं जातं. खऱ्या इन्व्हेस्टिंगमध्ये पेशन्स असतो. पंप अँड डंपमध्ये अर्जन्सी असते. आजच घ्या, उद्या उशीर होईल. लिमिटेड अपॉर्च्युनिटी, बिग न्यूज बिफोर मार्केट. फायनान्समध्ये जे खूप अर्जंट वाटतं, ते अनेकदा तुमच्यासाठी नसतं. ते कुणाच्या एक्झिटसाठी अर्जंट असतं. आता हाइप आणि रिॲलिटीची बाजू देखील समजूया. हाइप म्हणते स्टॉक रोज अप्पर सर्किट मारतो, म्हणजे डिमांड स्ट्राँग आहे. रिॲलिटी म्हणते कमी लिक्विड स्टॉकमध्ये थोडी कोऑर्डिनेट बायिंग केली की प्राइस वर जाते. हाइप म्हणते व्हॉल्यूम वाढला म्हणजे स्मार्ट मनी येते. रिॲलिटीमध्ये काय होतं, व्हॉल्यूम जिनियस आहे की सर्क्युलर आर्टिफिशियल आहे, हे फक्त चार्ट बघून समजत नसतं. हाइप काय म्हणते, YouTube चॅनलवरती मोठ्या क्रिएटरनं व्हिडिओ बनवलाय. रिॲलिटी काय असते माहिती आहे का? एखादा व्हिडिओ जास्त लोकांनी बघितला याचा अर्थ तो रिसर्च नसतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हाइप काय म्हणते माहिती आहे का? प्रमोटर होल्डिंग कमी झालं तरी चालेल. मार्केटमध्ये लिक्विडिटी आली पाहिजे आणि रिॲलिटी काय सांगते? प्रमोटर किंवा कॉन्सन्ट्रेट एंटिटी इन्फ्लेटेड प्राइसवर शेअर ऑफलोड करत असतील, तर तो रेड फ्लॅग आहे. हाइप म्हणते रिटेल इन्व्हेस्टर वाढत आहेत, स्टॉक पॉप्युलर होत आहे. रिॲलिटी म्हणते कधी-कधी रिटेलरचं शेअर होल्डिंग वाढणं म्हणजे स्मार्ट मनी बाहेर पडणं आणि क्राउड अडकणं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हाइप म्हणते नेक्स्ट मल्टीबॅगर आहे. रिॲलिटी म्हणते प्रत्येक मल्टीबॅगर आधी छोटा असतो, पण प्रत्येक छोटा स्टॉक मल्टीबॅगर नसतो. हाइप म्हणते सरनं सांगितलं, रिॲलिटी म्हणते तुमच्या नुकसानाची जबाबदारी सर घेणार नाहीत. इथं थोडं पेनफुल गोष्ट आहे. प्रॉफिट झाला तर आपलं एनालिसिस बरोबर आहे. लॉस झाला तर ऑपरेटरनं फसवलं. पण खरी समस्या काय आहे माहिती आहे का? अनेकदा एनालिसिसच केलेलं नसतं. आपण कॉन्फिडन्स उधार घेत असतो. कुणाचं तरी व्हॉईस टोनमधून, कुणाच्या तर थंबनेलमधून, कुणाच्या तर फॉलोवर काउंटमधून, कुणाच्या तर स्क्रीनशॉटमधून, कुणाच्या तरी भाऊ अंदर की खबर आहे मधून. पंप अँड डंप फक्त फायनान्शियल फ्रॉड नाही, तर तो कॉन्फिडन्स लॉन्ड्रिंग आहे. खोट्या स्टोरीला काय केलं जातं माहिती आहे का? एका कॉन्फिडन्स व्हॉईसमध्ये पॅक केलं जातं. मग ती तुम्हाला खरी वाटते आणि भारताच्या संदर्भात हे खूप गंभीर आहे. कारण भारतात रिटेलरचं प्रमाण अशा गोष्टीत खूप वाढत आहे. डीमॅट अकाउंट वाढत आहे. ट्रेडिंग ॲप भरपूर ओपन होत आहेत. यू-पी-आयद्वारे पैसे लगेच ट्रान्सफर होत आहेत. सोशल मीडियावरती फायनान्सचं कंटेंट खूप मोठ्या प्रमाणात एक्सपांड होतंय. ही फायनान्शियल इन्क्लुजनसाठी चांगली गोष्ट आहे. पण प्रत्येक वेळेला फ्रॉड इन्क्लुजन देखील वाढत आहे. एक नवीन इन्व्हेस्टर मार्केटमध्ये येतो. त्याच्याकडे ॲप आहे, पैसा आहे, उत्सुकता आहे, पण अनुभव कमी आहे. तो बॅलन्स शीट वाचत नाही, तो थंबनेल वाचतो. तो अॅन्युअल रिपोर्ट उघडून पण बघत नाही. पण टेलिग्राम अलर्ट मात्र नक्की उघडतो. त्याला कॅश फ्लो समजत नाही. पण टार्गेट 100 मात्र त्याला नक्की समजतं. स्कॅमरला हेच माहीत असतं. स्कॅमर तुमच्या इग्नोरन्सवर नाही, तर तुमच्या इम्पेशन्सवर पैसा कमवतो. कारण बहुतेक लोकांना श्रीमंत व्हायचं असतं, पण प्रोसेस नको असते. त्यांना बिझनेस समजून घेण्याचा कंटाळा येतो.
पण हिडन जेम ऐकायला आवडतं. त्यांना 5 वर्ष वाट पाहायची नसते. पण 5 दिवसात 50% प्रॉफिट मात्र आकर्षित वाटतो. पंप एंड डंप याच इम्पेशन्सला प्रॉडक्ट बनवतं. आता एक इमॅजिनरी पण रिअलिस्टिक एक्झाम्पल घेऊया. एक स्टॉक एबीसी मीडिया लिमिटेड प्राइस 12, व्हॉल्यूम 20,000 शेअर्स. कंपनी फारशी प्रसिद्ध नाहीये. बिझनेस ऑर्डिनरी, प्रॉफिट अनकन्सिस्टन्स, प्रोमोटर होल्डिंग मॉडरेट, पब्लिक इन्फॉर्मेशन खूप कमी आहे. यामध्ये काय केलं जातं स्टेज 1 मध्ये कनेक्टेड ग्रुप हा स्टॉक 5 ते 10 रुपयाला जमा करतो. समजा त्यांनी 20 लाख शेअर्स 11 रुपयाने घेतले, तर टोटल कॉस्ट किती झाली हो? 2,20,00,000. स्टेज 2 मध्ये काय केलं जातं? ते काय करतात मग अकाउंटमधून बायिंग, सेलिंग करून व्हॉल्यूम वाढवतात. प्राइस 12 रुपयावरून 18 रुपयाने येतात. काही ट्रेडर चार्ट पाहून नोटीस करतात. स्टेज 3 मध्ये व्हिडिओ येतात. एबीसी मीडिया, नेक्स्ट मल्टीबॅगर, 12 रुपयाचा स्टॉक, 10 रुपये स्टॉक कॅन बिकम 120, बिग ॲक्वायझेशन सून. मग त्यानंतर काही क्लेम येतात. काही ओल्ड न्यूजला न्यू न्यूज म्हणून पॅकेज केलं जातं. काही फ्युचर पॉसिबिलिटी फॅक्ट सारख्या सांगितल्या जातात आणि स्टेज 4 मध्ये रिटेलरचं बायिंग येतं. प्राइस 18 वरून 28 होते. टेलिग्रामवर अलर्ट येतो. टार्गेट 50. स्टेज 5 ऑपरेटर सेलिंग सुरू करतात. त्यांना 11 ला घेतलेला स्टॉक 24, 26, 28 ला सेल करतात. एव्हरेज एक्झिट त्यांची 25 बनते. 20,00,000 शेअर्सवरती प्रॉफिट होतो ₹14 पर शेअर. मग टोटल प्रॉफिट झाला 2.8 करोड. आता रिटेल इन्व्हेस्टरकडे काय? त्यानं 27 ला बाय केलेला स्टॉक पंप एंड डंप चालल्यावर ₹14 ला आला. कागदावर लॉस झाला 48%. जर स्टॉक ₹8 ला गेला तर लॉस 70%. हे मॅथ्स आहे. इथं कुणीतरी 2.8 कोटी कमवतं. कारण अनेक लोकं थोडं पाहू म्हणतात. स्कॅम मोठा असण्यासाठी एका व्यक्तीने लाखो रुपये घालवण्याची गरज नसते. हजारो लोकांनी 20-20 हजार रुपये जरी घातले, तरी 2 कोटीची लिक्विडिटी तयार होते आणि सोशल मीडियावर हे हजारो लोक शोधणं फार सोपं आहे. म्हणून पंप एंड डंपमध्ये क्राउड हा फ्यूल आहे. आता प्रश्न येतो, ओळखायचं कसं? पहिला रेड फ्लॅग, स्टॉक आधीच खूप वाढलेला आहे आणि तुम्हाला स्टोरी नंतर कळते. स्टॉक 2x, 3x झाल्यावर तुम्हाला हिडन जेम्स म्हणून सांगितला जात असेल, तर तो हिडन राहिलेला नाही. तो आधीच कुणाच्यातरी पोर्टफोलिओमध्ये ग्रीन बनलेला आहे. दुसरा रेड फ्लॅग, मेसेजमध्ये अर्जन्सी आहे, आजच घ्या. उद्या ब्लास्ट होणार, ऑपरेटर ॲक्टिव्ह, अप्पर सर्किट शुअर, गॅरंटेड टार्गेट. मार्केटमध्ये असे सर्टन्टिटी विकणारा माणूस बहुतेक वेळेला अनसर्टन्टिटी लपवत असतो. तिसरा रेड फ्लॅग, इन्फॉर्मेशन सोर्स अनॉनिमस आहे. ग्रुपमध्ये आलेला आहे. एका फ्रेंडनं पाठवलंय. एक इन्साइडर म्हणतोय, बिग प्लेयर बायिंग म्हणतोय. जर सोर्स दिसत नसेल, तर तुमची रिस्क दिसत नाही. चौथा रेड फ्लॅग, कंपनीवर क्रेडिबल इन्फॉर्मेशन कमी आहे. अॅन्युअल रिपोर्ट नीट नाही, कॅश फ्लो वीक आहे, ऑडिटर रिमार्क आहे, प्रोमोटर प्लेज जास्त आहे, कंपनीवरचं कर्ज वाढतंय, रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन विचित्र आहेत, पण सोशल मीडियावर स्टोरी खूप अट्रॅक्टिव्ह आहे. याला म्हणतात नॅरेटिव्ह फंडामेंटल मिसमॅच. आणि 5वा रेड फ्लॅग असतो, प्राइस आणि व्हॉल्यूम अचानक वाढतात, पण बिझनेस नंबर अनचेंज्ड आहेत. सेल तसाच आहे, प्रॉफिट तसाच आहे, कॅश फ्लो तसाच आहे, ऑर्डर बुकमध्ये चेंज नाहीये, डिस्क्लोजर नाहीयेत, पण स्टॉक वर आहे. मग प्रश्न विचारायचा, प्राइस कोणत्या फॅक्टरवर वाढते? जर उत्तर लोक घेतायत म्हणून असेल, तर इन्व्हेस्टिंग रिझन नाही. 6वा रेड फ्लॅग, व्हिडिओ किंवा पोस्टमध्ये रिस्क नाही. फक्त टार्गेट, अपसाइड, फक्त मल्टीबॅगर, फक्त पॉझिटिव्ह पॉइंट. एकही डाउनसाइड नाहीये, एकही व्हॅल्युएशन क्वेश्चन नाहीये, एकही लिक्विडिटी रिस्क नाहीये, एकही गव्हर्नमेंट रिस्क नाहीये. खरा अॅनालिस्ट डाऊट दाखवतो, स्कॅमर सर्टन्टिटी दाखवतो. 7वा रेड फ्लॅग काय असतो माहिती का? प्रमोटर किंवा इन्साइडर सेलिंग. कधी-कधी लोकं प्राइस पाहतात, पण शेअर होल्डिंग पॅटर्नच बघत नाहीत. प्रमोटर स्टेक कमी होत आहे का? पब्लिक शेअर होल्डर अचानक वाढलेत का? बल्क डील्समध्ये कोण सेल करतंय? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. जर कंपनीचं फ्युचर ब्राईट असेल, तर इन्साइडर लोकं बाहेर का पडत आहेत? 8वा रेड फ्लॅग, स्टॉक फक्त सोशल मीडियावर फेमस आहे. ब्रोकरेज रिपोर्टमध्ये नाहीये, एक्सचेंज डिस्क्लोजरमध्ये नाहीये, फायनान्शियल ऑर्डिनरीमध्ये नाहीये. YouTubeवर खूप कमी व्हिडिओ आहेत त्या स्टॉकच्या संदर्भात. तर कधी-कधी कंपनी ॲक्चुअली बिझनेसपेक्षा कंटेंट इंडस्ट्रीमध्ये मोठी होते. आणि 9वा रेड फ्लॅग काय माहिती आहे? लो लिक्विडिटी. तुम्ही स्टॉक बाय करू शकता, पण एक्झिट करू शकत नाही. हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे. कमी लिक्विड स्टॉकमध्ये एंट्री ईझी वाटते, पण एक्झिट हॉरर मूव्ही बनू शकते. अप्पर सर्किटवर लोकं नाचतात, लोअर सर्किटवर सेल बटन कामच करत नाही. 10वा रेड फ्लॅग काय असतो माहिती आहे का? तुम्ही स्टॉक घेण्याआधीच कुणीतरी टार्गेट सांगतं. इन्व्हेस्टिंगमध्ये टार्गेट हे एनालिसिस नंतर येतं.
स्कॅममध्ये टार्गेट आधी येतं, एनालिसिस नंतर जोडलं जातं. आता एक कॉमन ऑब्जेक्शन येईल. पण काही लोकं अशा स्टॉकमध्ये पैसे कमवतात बरं का. हो, पंप एंड डंपमध्ये काही लोकं पैसे कमवतात. जे लोकं अर्ली स्टेजमध्ये यामध्ये एंट्री घेतात ते कमवतात. काही ट्रेडर मोमेंटम पकडू शकतात. पण प्रश्न असा नाही की कुणीतरी कमवलं का? प्रश्न असा आहे की सिस्टम सस्टेनेबल आहे का? कारण पंप एंड डंपमध्ये प्रॉफिट हा बिझनेस वेल्थ क्रिएशन मधून येऊ शकत नाही. तर तो दुसऱ्या इन्व्हेस्टरच्या लॉसमधून येतो. तो झिरो सम गेमपेक्षा वाईट आहे. कारण इन्फॉर्मेशन एसिमेट्रिक आहे. एका बाजूला प्लॅन आहे, दुसऱ्या बाजूला होप्स आहेत. एका बाजूला एक्झिट स्ट्रॅटेजी आहे, दुसऱ्या बाजूला टार्गेटचे स्क्रीनशॉट आहेत. एका बाजूला कोऑर्डिनेट बायिंग आहे, दुसऱ्या बाजूला कन्फ्युजन आहे. एक जण म्हणतोय लाँग टर्ममध्ये मार्केटसाठी हे डेंजरस असतं. कारण पंप एंड डंपमध्ये फक्त एक इन्व्हेस्टरचे पैसे बुडत नाहीत, तर इथं विश्वास बुडतो. एक नवीन इन्व्हेस्टर जर पहिल्याच वर्षी अशा स्कॅममध्ये लॉसमध्ये अडकला, तर तो म्हणतो स्टॉक मार्केट म्हणजे गॅम्बलिंग आहे. सगळे चोर आहेत. इक्विटीमध्ये जाऊ नका आणि मग प्रोडक्टिव्ह इन्व्हेस्टमेंटपासून लोकं दूर जातात. म्हणजे एका स्कॅमरचा प्रॉफिट हा फक्त रिटेलरचा लॉस नाहीये, तर तो मार्केट लिटरसीवरचा अटॅक असतो. तो हॉनेस्ट कंपनीवर झालेला अन्याय असतो. तो जीनियस एनालिस्टवर सस्पेन्शन वाढवतो. तो फायनान्शियल एज्युकेशनचं नुकसान करतो आणि सोशल मीडिया फायनान्स इकोसिस्टमवर शॅडो टाकतो. ज्या प्लॅटफॉर्मवर लोकांना एज्युकेट करता येऊ शकतं, त्याच प्लॅटफॉर्मवर लोकं मॅनिप्युलेशनही करत असतात. YouTubeवर तुम्ही बॅलन्स शीट पण शिकू शकता आणि YouTubeवर तुम्हाला फेक मल्टीबॅगर देखील विकला जाऊ शकतो. Telegramवर लर्निंग कम्युनिटी बनू शकते आणि Telegramवरच फेक ऑपरेटर ग्रुप देखील चालू शकतो. टेक्नॉलॉजी न्यूट्रल आहे, प्रॉब्लेम इंटेंट आहे. म्हणून इन्व्हेस्टरसाठी आजचा काळ सोपा नाही. कारण इन्फॉर्मेशन जास्त आहे, पण क्लॅरिटी कमी आहे. नॉईज जास्त आहे, सिग्नल कमी आहेत, फॉलोअर्स जास्त आहेत. अकाउंटेबिलिटी कमी आहे आणि याच कारणामुळे तुम्हाला स्वतःला एक बेसिक फिल्टर तयार करावं लागेल. कोणताही स्टॉक टिप येण्यापूर्वी स्वतःला 5 प्रश्न विचारा. पहिला, हा स्टॉक मला कंपनीच्या बिझनेसमुळे आवडतोय की प्राइसच्या ॲक्शनमुळे आवडतोय? दुसरा प्रश्न, मी हा स्टॉक घेतला आणि उद्या जर तो 30% खाली गेला, तर माझ्याकडं बिझनेस रिझन आहे का, का होल्ड करण्यासाठी? तिसरं, ज्याने मला हा स्टॉक सांगितला त्याने स्वतःची पोझिशन डिस्क्लोज केली आहे का? चौथा, कंपनीची फायनान्शियल कॅश फ्लो, डेब्ट, प्रमोटर होल्डिंग आणि एक्सचेंज डिस्क्लोजर तपासला आहे का? पाचवा प्रश्न, माझा एक्झिट प्लॅन आहे का? का फक्त टार्गेटचा स्क्रीनशॉट आहे? हे 5 प्रश्न तुमचं स्कॅम प्रूफ इन्शुरन्स नाही, पण ते तुम्हाला इम्प्लेसिव्ह डिसिजनपासून वाचवू शकतात. आणि मार्केटमध्ये अनेकदा मोठा प्रॉफिट करण्यापेक्षा मोठी चूक टाळणं जास्त महत्त्वाचं असतं. आता रेग्युलेटरी अँगल बघूया. सेबी सारख्या संस्था पंप अँड डंप स्कीमवर ॲक्शन घेतात. ऑर्डर येतात, एंटिटी बॅन होतात, पेनल्टी लावली जाते. इल्लीगल मिळवलेला प्रॉफिट देखील वसूल केला जातो. सोशल मीडिया स्कॅमबद्दल अलर्ट केलं जातं. पण इन्व्हेस्टरनं एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. रेग्युलेटरी ॲक्शन अनेकदा स्कॅम झाल्यानंतर येते. तपासासाठी वेळ लागतो. कनेक्शन शोधावे लागतात. ट्रेड्स ॲनलाईज करावे लागतात. फंड ट्रान्सफर, कॉल रेकॉर्डिंग, बेनिफिशियल ओनरशिप, सोशल मीडिया ॲक्टिव्हिटी बघावी लागते. तोपर्यंत रिटेल इन्व्हेस्टरचं नुकसान झालेलं असू शकतं. म्हणून रेग्युलेटर आवश्यक आहे, पण तुमच्या बाय बटन आणि स्कॅमरच्या सेल बटन यांच्यामध्ये रेग्युलेटर उभा नसतो. त्या क्षणी तुम्ही उभे असता. तुमचा फिल्टर, तुमची डिसिप्लिन, तुमचं प्रोटेक्शन. आज फायनान्स कंटेंट क्रिएटर म्हणून मोठी जबाबदारी आहे. कारण ऑडियन्स ट्रस्ट देत असतात आणि ट्रस्ट हे लेव्हरेज असतं. जर क्रिएटरनं ते एज्युकेशनसाठी वापरलं, तर ते फायनान्शियल मॅच्युरिटी आहे. तर लोक फायनान्शियल मॅच्युअर होतात. पण तीच ट्रस्ट स्टॉक प्रमोशनसाठी वापरली, तर लोक एक्झिट लिक्विडिटी बनतात. म्हणून कोणताही क्रिएटर एखाद्या स्टॉकबद्दल बोलत असेल, तर तुम्ही त्याला ब्लाइंडली फॉलो करू नका. लॉजिक बघा, डेटा बघा, डिस्क्लोजर बघा, रिस्क बघा आणि सर्वात महत्त्वाचं, तो तुम्हाला विचार करायला शिकवतोय का, का फक्त बाय पुश करतोय? हा फरक खूप मोठा आहे. एज्युकेशनमध्ये तुम्हाला फ्रेमवर्क मिळतं. मॅनिप्युलेशनमध्ये तुम्हाला अर्जन्सी मिळते. एज्युकेशन तुम्हाला इंडिपेंडंट बनवतं. मॅनिप्युलेशन तुम्हाला डिपेंडंट बनवतं. एज्युकेशन म्हणतं, "हे तपास." मॅनिप्युलेशन म्हणतं, "माझ्यावर विश्वास ठेव." आता आपण झूम आउट करूया. आज अटेन्शन म्हणजे पैसा. ज्याच्याकडे अटेन्शन आहे, तो नॅरेटिव्ह बनवू शकतो. ज्याच्याकडे नॅरेटिव्ह आहे, तो डिमांड बनवू शकतो. ज्याच्याकडे डिमांड आहे, तो एक्झिट घेऊ शकतो. म्हणून भविष्यात पंप एंड डंप सारख्या आणखी सॉफिस्टिकेटेड होऊ शकतं. एआय जनरेटेड व्हिडिओ, फेक स्क्रीनशॉट, डीप फेक प्रमोटर इंटरव्ह्यू, पेड कमेंट्स, बोट ड्रिव्हन एंगेजमेंट, फेक रिसर्च पीडीएफ, फॅब्रिकेटेड ब्रेकिंग न्यूज, स्कॅम फक्त WhatsApp फॉरवर्डपर्यंत मर्यादित राहणार नाही. तो प्रोफेशनल दिसेल, त्याची डिझाइन चांगली असेल, त्याची लँग्वेज पॉलिश्ड असेल,
डेटा चार्ट असतील, कदाचित व्हॉईसवर देखील कॉन्फिडंट असेल. म्हणून भविष्यात इन्व्हेस्टरचं सर्वात मोठं स्किल स्टॉकची प्राईस नसेल, तर ते मिसइन्फॉर्मेशनपासून वाचणं असेल. कुठली माहिती खरी आहे, कुठली माहिती इन्कम्प्लीट आहे, कुठली माहिती स्पॉन्सर्ड आहे, कुठली माहिती मॅनिप्युलेटिव्ह आहे, कुठली माहिती उशिरा आलेली आहे आणि कुठली माहिती तुमच्या इमोशन हॅक करण्यासाठी बनवली आहे, हे ओळखणं हीच फायनान्शियल लिटरसी आहे. चला आता प्रॅक्टिकल चेकलिस्ट बघूया. कोणताही सस्पिशियस स्टॉक टिप आल्यावर लगेच प्रोसेस करा. एक स्टॉक एक्सचेंज वेबसाईटवर कंपनी डिस्क्लोजरमध्ये जावा आणि तपासा खरंच मोठी बातमी आहे का? की फक्त सोशल मीडियामध्ये बातमी पडते. 2 लेटेस्ट क्वार्टरली रिझल्ट पहा. सेल वाढतोय का? प्रॉफिट सस्टेन आहे का? मार्जिनमध्ये इम्प्रूव्हमेंट होते का? प्राईस वाढते का? बिझनेस तसाच आहे. कॅश फ्लो तपासा. पेपर प्रॉफिट आहे की ॲक्चुअली कॅश? कंपनी प्रॉफिट दाखवत आहे, पण कॅश फ्लो निगेटिव्ह असेल तर सावध. 4 प्रमोटर होल्डिंग ट्रेंड पहा. प्रमोटर स्टेक कमी होत आहे का? प्लेज आहे का? फ्रिक्वेंटली इक्विटी डायल्युजन आहे का? 5 शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये पब्लिक शेअर होल्डर अचानक वाढलेत का? कधी-कधी क्राउड एंट्रीचा सिग्नल असू शकतो. 6 व्हॉल्यूम आणि प्राइस कोणत्या डेटापासून सुरुवात झाली? त्या आसपासच्या व्हिडिओ, पोस्ट, मेसेज सुरू झाले का? जर प्राइस पंपच्या आधी आणि प्रमोशन नंतर असेल, तर पॅटर्न सस्पिशियस आहे. 7 व्हॅल्युएशन कंपेअर करा. कंपनीची ग्रोथ स्टोरी ऑर्डिनरी आहे, पण व्हॅल्युएशन एक्स्ट्रा ऑर्डिनरी असेल, तर स्टोरी तपासा. 8 पोझिशन साइझिंग. जर तुम्ही स्पेक्युलेटिव्ह ट्रेड घेत असाल, तर सर्व्हायव्हल फर्स्ट अप्रोच ठेवा. एक टिपवर मोठं कॅपिटल टाकणं म्हणजे सीट बेल्ट काढून स्पीड वाढवण्यासारखं आहे. 9 स्टॉप लॉस किंवा एक्झिट रूल. कधीतरी वर जाईल ही स्ट्रॅटेजी नाहीये, तो प्लेयर आहे. 10 इंडिपेंडंट थिंकिंग. कोण सांगतंय यापेक्षा काय सांगतंय आणि का सांगतंय हे तपासा. आता इथं महत्त्वाचा इमोशनल पॉइंट. जर तुम्ही कधी अशा स्कॅममध्ये अडकला असाल, तर स्वतःला पूर्णपणे दोष देऊ नका. हे सिस्टम तुमच्या वीकनेस वापरण्यासाठी डिझाइन केलेलं असतं. फोमो नॅचरल आहे, ग्रीड नॅचरल आहे. दुसऱ्याचा प्रॉफिट पाहून अस्वस्थ होणं हे देखील नॅचरल आहे. पण मार्केटमध्ये मॅच्युरिटी म्हणजे इमोशन नसणं नाही. मॅच्युरिटी म्हणजे इमोशन असूनही डिसिजन डिले करता येणं. एक दिवस थांबणं, एक ॲन्युअल रिपोर्ट उघडणं, एक डिस्क्लोजर तपासणं, एक अनकम्फर्टेबल क्वेश्चन विचारणं. कधी-कधी एवढंच पुरतं. ते बिकॉज स्कॅमला स्पीड हवी असते. इन्व्हेस्टरला क्लॅरिटी हवी असते आणि स्पीड व क्लॅरिटी एकत्रित क्वचितच येतात. म्हणून जेव्हा पुढच्या वेळेला एखादा स्टॉक तुम्हाला लास्ट चान्स म्हणून येईल, तेव्हा स्वतःला विचारा, जर खरोखरच इतका चांगला चान्स असेल, तर तो अननोन ग्रुपमध्ये फ्रीमध्ये का मिळतोय? जर स्टोरी इतकी स्ट्राँग असेल, तर प्रमोटर का विकतोय? जर अपसाईड इतकी ऑब्व्हियस असेल, तर रिस्कबद्दल कोणच का बोलत नाही? जर टार्गेट शुअर असेल, तर सेलर कोण आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, मी हा स्टॉक घेतोय कारण मला बिझनेस समजला आहे, की कारण मला मागे राहण्याची भीती वाटते? या प्रश्नात पंप अँड डंपपासून वाचण्याची सुरुवात होते. कारण स्कॅमर तुमच्या पैशापुरता तुमच्या मनावर कब्जा करतो. तो आधी तुम्हाला विश्वासात घेतो, मग अर्जन्सी देतो, मग क्राउड दाखवतो, मग प्रॉफिटचा स्क्रीनशॉट दाखवतो आणि शेवटी तुमच्याकडून लिक्विडिटी घेतो. पंप अँड डंपमध्ये स्टॉकचा पंप चार्टवर दिसतो, पण डंप तुमच्या कॉन्फिडन्समध्ये येतो. एका चुकीच्या ट्रेडनंतर अनेक लोक वर्षानुवर्ष मार्केटपासून दूर जातात. म्हणून हे फक्त पैसे वाचवण्यासाठी नाहीये, तर तुमचा आत्मविश्वास वाचवण्यासाठी आहे. तुमची फायनान्शियल जर्नी वाचवण्यासाठी आहे आणि तुमचं डिसिजन मेकिंग इंडिपेंडन्स वाचवण्याबद्दल आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटमध्ये वेल्थ क्रिएट करणारे लोकं शांत असतात. स्कॅम विकणारे लोकं खूप आवाज करतात. खरी कंपनी क्वार्टरली रिझल्टमध्ये दिसते. फेक स्टोरी थंबनेलमध्ये चमकते. खरा इन्व्हेस्टर प्रश्न विचारतो. एक्झिट लिक्विडिटी फक्त टार्गेट बघते. म्हणून पुढच्या वेळेला स्टॉक अचानक तुमच्या स्क्रीनवर येईल. सगळीकडे त्याची चर्चा सुरू असेल आणि प्रत्येकजण म्हणत असेल, "भाऊ, ही अपॉर्च्युनिटी मिस करू नकोस." तेव्हा थांबा. एक खोल श्वास घ्या, चार्ट बंद करा, मेसेज बाजूला ठेवा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, "ही संधी माझ्यासाठी तयार झाली आहे, की कुणाच्या एक्झिटसाठी तयार केली गेली आहे?" कारण पंप अँड डंपमध्ये खरी कथा स्टॉक वर जातोय की नाही हे नसते. खरी कथा असते जेव्हा तुम्ही बाय करता, तेव्हा समोरचा माणूस इतक्या घाईने सेल का करत असतो? कदाचित हा प्रश्न तुमचे पैसे नाही, तर पुढची मोठी फायनान्शियल मिस्टेक वाचवू शकतो. हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. कोणताही स्टॉक बाय, सेल, होल्ड करण्याचा सल्ला नाही. मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतः एनालिसिस करा. आवश्यक असल्यास रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.